जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात 2 दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नद्या ओव्हरफ्लो झालेल्या होत्या। नद्यांनी डोक्याची पातळी ओलांडलेली होती, नाले ओव्हरफ्लो झालेले होते। मात्र एक विदारक चित्र आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या ज्या विहिरी आहे त्या विहिरी देखील या ठिकाणी ओव्हरफ्लो झालेले आहे। विहिरींचे कठडे जे आहेत ते या ठिकाणी धसलेले आहे आणि कुठेतरी मोठं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। एकंदरीत आपण बघू शकतो की सध्या आपण शिरसगाव शिवारामध्ये उभे आहोत आणि शिरसगाव शिवारातील ही शेतकऱ्यांच्या शेतांमधल्या या विहिरी आहे, या विहिरी आता तुडुंब भरलेल्या आहे। विहिरींचं पाणी जे आहे ते या ठिकाणी आता शेतकऱ्यांना अक्षरशः या ठिकाणी आपण बघू शकतो की मी कॅमेरामॅनला विनंती करेल की विहिरींचं पाणी आता शेतकऱ्यांना या ठिकाणी रस्त्यावर सोडण्याची वेळ आलेली आहे। एकीकडे उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांना देण्यासाठी पाणी अपूर्ण पडतं, पिकं जळतात। मात्र पावसाळ्यामध्ये परिस्थिती अशी झालेली आहे की विहिरींचं पाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी आता रस्त्यावर सोडावं लागत आहे। कुठेतरी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी निसर्ग जो आहे तो आता शेतकऱ्यावर कोपलेला आहे। एकंदरीत 2.5-3 लाख रुपये खर्च करून शेतकरी या ठिकाणी विहीर बांधतात, ते देखील या ठिकाणी नुकसान शेतकऱ्यांचं विहिरींचं झालेलं आहे, पिकांचं नुकसान झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी बाबा आहेत। बाबा, काय सांगाल? एकंदरीत अतोनात नुकसान या ठिकाणी अतिवृष्टीमध्ये झालेलं आहे, विहिरी तुडुंब भरलेले आहे, रोडावर पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आमच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये शिरसगाव अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांची नुकसान म्हणजे भयंकर नुकसान झाली। कपाशी तोंडाचा घास गेला, विहीर धसली गेली, विहिरींचं पाणी महापूर सारखं पाणी रस्त्यावर सोडलं आहे। कपाशीची नुकसान पाहिलं तर 75% नुकसान झाले। उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी भेटत नाही प्यायला, पण पावसाळ्यामध्ये विहीर अतिवृष्टीमध्ये विहीर पूर्ण पाण्यात गेली आमची। देवाने आम्हाला अशी नुकसान दिली, देवाने मारलं तर मारलं, पण आता सध्या परिस्थिती असे आम्हाला खायला बी नाही, ढोराला चारा बी नाही, पाणी बी नाही। मोल युगमध्ये आम्हाला काय करावं लागेल त्याच्यातलं सरकारने आम्हाला कडे लक्ष देऊ, आमचे काहीतरी विमा पास करा किंवा कपाशी आम्हाला भरपाई मिळावं ही नम्र विनंती। बाबा, अशा पद्धतीने विहीर भरलेली आहे, हे पहिल्यांदा घडतंय की याच्या आधी असं झालेलं आहे? हे पहिल्यांदा घडलंय। माझं 66 वय माझे। पहिल्या काळामध्ये आपण तर कधीच असा पावसाळा झाला नाही, ह्या वर्षी असा पावसाळा झाला भरपूर, ढगफुटीसारखा पाऊस झाला, विहिरीला पाणी, शेतात पाणी, ढोरांचे हाल झाले, शेतकऱ्यांचा हाल झाला, नुकसान भरपूर झालंय। तर आमच्याकडे कोणी लक्ष देते? फक्त एकच शेतकऱ्यांना आमच्याकडे मायबाप मोदी बीजेपी सरकार यांनी योवा शेतात आमची तपासणी करू। हे तुमचं नाव काय? हे पत्रकार आमच्या रस्ता मधला रस्ता आहे, शिरसगाव ते देवळी रस्ता, यांना मी 2 शब्द विनंती केली, आमची शेतकऱ्यांची परिस्थिती देखून घ्यावा। कपाशी काय आहे, विहिरींचं पाणी काय आहे, नाल्याला पाणी सोडतोय, ढोरांना चाऱ्याने कपाशी सडली, नुकसान आतूनच झाले, तर आमच्याकडे लक्ष कोणी देत नाही। पंचनामा करू, आमचं ते शेतकऱ्यांची ती मागणी ती पूर्ण करू, कर्ज माफी करू, शेतकऱ्यांचे बिल माफी करू, ही नम्र। बाबा, एकंदरीत एक विहीर बांधण्यासाठी किती खर्च येतो? एक विहिरीला कमी साधारण 3-4 लाख रुपये खर्च येतो शेतकऱ्यांचा विहीर बांधण्यासाठी। आजची मजुरी परिस्थिती वाईट आहे, एक मजूरला लावत गेले तर 500 रोज चालू आहे, तर थैलीचा सिमेंटचा काय भाव, स्टीलचा काय भाव, रीती मिळत आम्हाला इकडे बांधलं, रीती घ्यायला गेलं तर पंचनामा होतो, ट्रॅक्टर जमा होतो, तर विहीर कसं बांधतो? पाणी अतोनात पावसाळा झाला, विहीर धसण्यासाठी सारखी झाली, पावसा ओललोड झाला, विहीर धसायला लागली, आमची बरबाद झालो आम्ही शेतकरी। आपण बघू शकतो की निसर्ग अशा पद्धतीने शेतकऱ्यावर कोपलेला आहे की उन्हाळ्यात शेतकऱ्याला पाणी मिळत नाही, मात्र पावसाळ्यात विहिरी ज्या आहेत त्या ओव्हरफ्लो झालेल्या आहे, विहिरी धसण्याच्या मार्गावर आहे, पिकं सडलेले आहे, त्याचबरोबर ढोरांना चारा नाही, अशी विदारक परिस्थिती आता तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे। पूर मात्र ओसरलेला आहे, मात्र आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू जे आहे ते ओसरताना आपल्याला कुठे दिसून येत नाही। शेतकरी या ठिकाणी पूर्णतः हातबल झालेला आहे। चंचल कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।